महत्त्वाची बातमी आपण पाहूया तर रायगडमध्ये तटकरेंना शिवसेनेकडून मोठा धक्का मिळालाय। म्हसळा नगरपंचायतमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष राष्ट्रवादीच्या पराभवासाठी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येत आहेत। महायुतीमध्ये पुन्हा आता सामना रंगणार असल्याचं पाहायला मिळतंय। नगराध्यक्ष दालनातून सुनील तटकरेंचा फोटो काढण्यात आलेला आहे। बाळासाहेब ठाकरे आणि अतुल यांचे फोटो लागलेत। म्हसळा हे मंत्री आदिती तटकरेंच्या मतदारसंघातील शहर। रायगडमध्ये तटकरेंना शिवसेनेकडून मोठा धक्का मिळतोय। म्हसळा नगरपंचायतमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष राष्ट्रवादीच्या पराभवासाठी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येत आहेत। महायुतीमध्ये पुन्हा आता सामना रंगणार आहे। नगराध्यक्ष दालनातून सुनील तटकरेंचा फोटो देखील काढण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। बाळासाहेब ठाकरे आणि अतुल यांचे फोटो लागलेले पाहायला मिळत आहेत। आपले प्रतिनिधी भारत आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। भारत, काय अधिकची माहिती? खरं तर ही बातमी अत्यंत महत्वाची आहे ती रायगडच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून। कारण आत्ताच कुठे जर आपण पाहिलं तर जिल्हा परिषद निवडणुकीच्या नंतर महायुतीमध्ये जे वितुष्ट निर्माण झालं होतं, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिंदेची शिवसेना याच्यामध्ये कुठेतरी पॅचअप होताना दिसत होतं। मात्र हे सुरू असताना दुसरीकडे जर आपण आज पाहिलं तर म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठीची आज निवडणूक होती, जी महत्वपूर्ण होती। महिला बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे ज्या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघातली ही नगरपंचायत आहे। मात्र या नगरपंचायतीमध्ये शिंदेची सेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये काही जमलं नाही आणि शिवसेनेने काँग्रेसची मदत, राष्ट्रीय काँग्रेसची मदत घेऊन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा या ठिकाणी पराभव केलेला आहे। 9 मतं ही नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या उमेदवाराला पडलेली आहेत, तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 6 मतं पडलेली आहेत। हे प्रकरण केवळ एवढ्यावरतीच थांबलेलं नाहीये, तर शिवसेनेने एकंदरीत जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावरती आपला किती राग आहे हे व्यक्त करताना नगराध्यक्षाच्या दालनामध्ये जो खासदार सुनील तटकरेंचा फोटो लावलेला होता तो फोटो त्या ठिकाणावरनं काढला आणि त्या ठिकाणी काँग्रेसचे माजी नेते स्वर्गीय बॅरिस्टर या अंतुले यांचा फोटो त्या ठिकाणी लावण्यात आलाय आणि दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो त्या ठिकाणी लावण्यात आला। म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर या निवडणुकीच्या माध्यमातून, या म्हसळ्याच्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेने आता पुन्हा कुठेतरी तटकरे यांना उघडपणे या ठिकाणी दिवस दिला आहे। त्यामुळे या घटनेनंतर आता राष्ट्रवादी कशा पद्धतीने शिवसेनेला उत्तर देते, एकीकडे हा निकाल धक्कादायकच आहे राष्ट्रवादीसाठी। शिवसेनेने हे धक्कातंत्र वापरलेलं आहे। तटकरेंना, मंत्री अदिती तटकरेंना हा निकाल आत्मपरीक्षण करायला लावणारा आहेच, परंतु यामध्ये शिवसेनेने ज्या पद्धतीने विजयानंतर जल्लोष केलाय किंवा त्या ठिकाणचे फोटोज जे बदलले आहेत याचं प्रत्युत्तर आता राष्ट्रवादी कसं देतोय याकडे सुद्धा लक्ष सगळ्यांचं लागलेलं आहे। आणि यानंतर मात्र आता एक चित्र स्पष्ट होतंय की जिथं महायुतीमध्ये सूट जुळत आले होते ते पुन्हा वितुष्ट निर्माण होतोय का, आणि शिवसेना, शिंदेची शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा पुन्हा वाद निर्माण होतोय काय याकडे देखील लक्ष लागणार आहे। भारत, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती करता पाहुयात पुढील महत्त्वाची बातमी। सोलापुरात